चला वेलकम बॅक. नमस्कार मंडळी. आलेल्या सर्वांचंच पुन्हा एकदा प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं, मी समालोचक उमेश म्हात्रे, सर्वांचंच NMTCA पुरस्कृत टेनिस क्रिकेट लीग 2025 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुरू असलेला सामना तुम्ही पाहताय वैभव प्रतिष्ठान बोनकोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय मल्हार फायटर्स अग्रोली असा एक डू अँड डाय चा सामना तुम्ही पाहणार आहात. करो या मरो या मॅच मध्ये अशी लढाई असेल. टॉस इथे जिंकलाय वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीमनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. आणि आमच्या ऑफिशियली पंच आता प्रस्थान करतायत मैदानाच्या आतमध्ये. रुपेश सावंत सर भांडूप मुंबईचे आणि त्याच्या जोडीला मात्र नासिर शेख जे ठाण्याचे आहेत. खूप चांगली पंचांची भूमिका आज पार पडली. शिवराम बैती सर असतील, रुपेश सावंत सर असतील, नासिर शेख, हे सर्वच पंचांना मात्र खूप चांगले निर्णय या स्पर्धेमध्ये दिलेले आहेत. त्यांचं सुद्धा कौतुक. त्याचबरोबर या स्पर्धेत टेलिकास्ट तुम्ही पाहताय टेनिस क्रिकेट .in माध्यमातून संतोष नारेकर, गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम. आज 5 कॅमेरे या स्पर्धेमध्ये टेलिकास्ट करत आहेत. चला, वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीमच्या प्रत्येक बॉलरला मात्र पारितोषिक आलेला आहे. खिरणे गावचे पोलीस पाटील हनीफ पटेल यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी प्रत्येक बॉलरला 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. खास करून बोनकोडे टीमसाठी ही सुवर्ण संधी आहे. खूप चांगले टेलिकास्ट होते टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर या यूट्यूब वाहिनीनं पूर्ण केलेले आहेत. आता 21 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत. भारतातली पहिली वेबसाईट संतोष नानेकर, गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगलं टेलिकास्ट करत आहे. आज प्रत्येक खेळाडूचा खेळ घराघरामध्ये पोहोचवण्याचं कार्य आज संतोष नानेकरने केलेलं आहे. 2013 ला वेबसाईट लॉन्च केली आणि आज यशाची उंच शिखरे मात्र या वेबसाईटनं पादाक्रांत केलेली आहेत. चला जाऊया बॅक टू क्रिकेट. ओमी केनी आणि त्याच्या जोडीला जी स्टँडिल बॉलिंगसाठी. धीरज वरती स्वतः कॅप्टन आलाय बॉलिंगसाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, थर्ड इयर सर्कलच्या आतमध्ये एक गली रिजन मध्ये शतरक्षक आहे. पॉइंट आहे, एक मिड ऑफ आहे. पहिला बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक नाहीये. वाईडिश लॉंग ऑफचा शतरक्षक विघ्नेश पाटील तिथे प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या प्रयत्नाच्या बाक्या बाहेर आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार ओमी केनीच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 4. ओहो, समोर ऑफ ड्राईव्ह ते केला. मिड ऑफला भरपूर वेगाने रनआउटची संधी होती, परंतु कलेक्शन झालं नाहीये. चला, जय मल्हार टीम आपला 12 मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही, त्यामुळे तुमच्या टीमला मात्र आयोजन कमिटीच्या माध्यमातून या स्पर्धेतला रूल आहे 2 रनची पेनल्टी दिलेली आहे. लक्षात घ्या. सिंगलने टीमची धावसंख्या आहे. स्कोर बोर्डवरती आता 5. धीरज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. फुलर लेनचा बॉल बॅटला अगदी साठून चाललाय. बॉल थर्डमॅनला बीट करून डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय स्टँडेलच्या बॅटमधून हा नशिबाचा चौकार.
या चौकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 9. बॅटला स्लाइस झाला बॉल. थर्डमॅन अगदी क्लोज होता मोनिश, त्याला हुलकावणी दिली. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न, बीट करून चालला तर विकेट किपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे, शरीरापासून दूर युटिलाइज करू शकला नाहीये. या बॉलवरती जयेश तांडेल थोडासा फुटवर्क नव्हतं या फटक्यामागे जयेश तांडेलचं, मुली बीट झालाय. डॉट बॉलची होते समाप्ती. ओहो, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते. वाईड यॉर्कर सातत्यानं अगदी कॉरिडर लाईन मात्र बॉलिंग केली जाते. एकाच लाईन एकाच कॉरिडर पकडून हे बॉल डिलिव्हर केली जात आहेत धीरज भोईरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न, परंतु आता जास्त बाहेर टाकलाय वाईडर लाईनच्या, त्यामुळे अंपायर सिग्नल आता करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या दुहेरी अंकावरती. क्रिकेटचा मॅजिकल आकडा 10 विदाउट लॉस. या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत, परंतु त्यानंतर मात्र थोडंसं धीरजचं कमबॅक आपल्याला या ओव्हरमध्ये सुद्धा पाहायला मिळालं. पुन्हा एकदा पुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला डीप मधून क्षेत्ररक्षक येतो. खूप चांगली फिल्डिंग साहिल नाईकची. तोपर्यंत 2 धाबा ते मिळत आहेत जयेश तांडेलला. आणि या 2 रनच्या मदतीनं आता षटकाची होते समाप्ती. पहिल्या पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती. जय मल्हार फायटर्स अग्रोली टीम बिनगडी बाद 12. पहिला ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 12. फारसं पॉवर प्ले चांगला फोडता आला नाहीये, कारण पहिल्या मॅच मध्ये जय मल्हार फायटर्स या टीमनं मात्र धूमधडाक्यात सुरुवात केली होती. 111 धाबांचं टार्गेट तेही लिलिया पार केलं. डी आर पाटील वॉरियर्स या टीमनं केतन मात्रेतीची खेळी. विघ्नेश पाटील आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. फार इन कडून पहिला बॉल वाईड यॉर्कर ड्राईव्ह केलाय, परंतु मिड ऑफला धीरज आहे 30 सर्कलच्या आतमध्ये, त्यामुळे धाव येणार नाहीये. आता पूर्णपणे फॉलो केला जातोय ओमी केनीला. शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते. जास्त वाईड यॉर्कर न बॉल टाकले जात आहेत. पुन्हा एकदा तौस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आता मिड ऑनला चाललाय. पहिला बॉल लॉंग ऑफ मिड ऑफला गेला होता, आता लॉंग ऑनला. तिथेही चांगली फिल्डिंग, धाव येणार नाहीये. लगातार 2 चेंडू अगदी विघ्नेश पाटीलनं योग्य टप्प्यावरती टाकलेले आहेत. ओमीला रीड केलंय या ओव्हरमध्ये विघ्नेश पाटीलनं. त्याला माहिती आहे ओमी कुठल्या लेंथला कुठल्या लाईनला जास्त चांगला खेळतो. आता जास्त भरकटला आउटसाइड ऑफ स्टंप. बघूया आता अंपायर काय सिग्नल देतील. विकेटच्या बाहेर टाकला की नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच नासिर शेख यांचा. एक्स्ट्रा रन मिळते आणि या एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 13. सुरुवातीचे 2 बॉल अगदी वाईड यॉर्करनं टाकले होते, परंतु तोच प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाला यश आलं नाहीये. ओहो, स्विंग इन ए मिस. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. काय ऍक्शन रिप्ले आता मजा येईल या बॉलची बघायला. टप्पा पडल्यानंतर थोडासा अँगल बनला होता विघ्नेश पाटीलचा. पहा, टप्पा पडल्यानंतर स्विंग झालाय, आउट स्विंग आणि बाहेर काढलाय लेफ्ट हँडर बॅटरसाठी. हा चेंडू बाहेर काढलाय. खूप चांगली गोलंदाजी विघ्नेशची. आतापर्यंत 3 चेंडू डॉट टाकलेत, धावच खर्च केली नाहीये. ओहो, मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याचा फायदा घेतलाय ओमी केनी. तिथे चेस करतो, परंतु त्याच्या अवाक्या बाहेर आणि बॉल चाललाय
सीमारेषा पलीकडे ओमीच्या बॅटमधून येतो हा क्रॅकिंग चौकार. चौकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 17. हा बॉल टप्पा थोडासा चुकला, अगदी क्रीज मध्ये टाकण्याचा प्रयत्न. ओहो, इथे पहा कॅच हिटचा कॉल आहे, परंतु ते त्या पुढ्यामध्ये पडलाय. वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक आगे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी आहे, परंतु थ्रो खराब आहे. कुठल्या एंडला थ्रो आली नव्हती, संधी प्राप्त होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. सिंगल भेटले ओमीला आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 18. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 रन आलेत. 1.5 ओव्हरचा खेळ संपलाय, शेवटचा एक बॉल शिल्लक. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातला थोड्याशा क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केले जाते. जे स्टँडेलच्या विरोधामध्ये आता मिड विकेटला डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक, एक एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. ओहो, कॅच हिटचा कॉल आहे, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय आणि ते शेवटच्या बॉल वरती जय स्टँडेलला चले जाओ असं म्हणत विघ्नेश पाटीलने विकेट काढली. पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला देत असताना 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे जय मल्हार फायटर्स आग्रोली 1 गडी बाद 18. पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत. NMTCA पुरस्कृत टेनिस क्रिकेट लीग 2025 पर्व क्रमांक पहिलं यातच सर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. दर्शन बांदेकर आलाय, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आता मैदानामध्ये. नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती त्याला आता मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी नामवंत खेळाडू आहे. पहिल्या मॅच मध्ये थोडंसं फारसं चांगला खेळ झाला नाहीये दर्शन बांदेकरचा, परंतु या मॅच मध्ये खेळावा लागेल, कारण डू अँड डाय करो या मरूची लढाई आहे या मॅच मध्ये. भावेश ऑन मार्क, पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑफ वरून. आता विघ्नेश, वा वा वा, अप्रतिम फिल्डिंग केली जाते. सुपरमॅन. पहा टाळ्या वाजतायत, सिट्या वाजतायत. फिल्डिंगचा स्टँडर्ड विघ्नेश. पहा ऍक्शन रिप्ले, वाईडिश लॉंग ऑफ वरून एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये अगदी हेन मोक्याच्या वेळी त्याने उडी घेतली आणि बॉल आतमध्ये ढकललाय. 2च धावा पहा आपल्या स्क्रीन वरती. चला आता अंपायर सांगतायत की आम्हाला चेक करायचं आहे एक्झॅक्टली हा बॉल अडले की नाही, आणि त्यामुळे आता टीव्ही अंपायर आमचे शिवराम मैती सर आपल्या स्क्रीनवरती आता जोडले जातील. पण प्रयत्न चांगला होता विघ्नेश पाटील यांचा. चला सेफ आहे, म्हणजे 2च धावा मिळतील. चांगली फिल्डिंग विघ्नेश पाटीलच्या माध्यमातून झाली आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 20.
भावेश पवार बॉलिंगसाठी सज्ज. ओहो आणखीन एक उडवला. आता कॅचिटचा कॉल आहे. आता विघ्नेश पाटील चूक करणार नाहीये. झाल्यामध्ये अडकला. बॅक ऑफ हँड डिलिव्हरी होती. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. पहा ड्रिल्स करतोय होमी नाईक आणि तिथे भावेश पवारनं मात्र वार केलाय या मॅच मध्ये होमी केनीला आउट करून. पहा आपल्या स्क्रीनवरती दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. एक्झिक्यूट झाला नाहीये प्रॉपर टायमिंगच्या साहाय्यानं आणि तिथे विघ्नेश एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये खूप चांगलं जजमेंट करत असताना झेल टिपलाय. फलंदाज बाद धक्का क्रमांक दुसरा लागतोय जय मल्हार फायटर्स अग्रोली टीमला. नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी आलाय साहिल दिवेकर. अगदी कमी कालखंडामध्ये टेनिस बॉल क्रिकेटला आपली दखल घ्यायला लावली या खेळाडूनं. एक चांगला ऑलराऊंडर. प्रियदर्शिनी बेलापूर या टीमकडून सातत्यानं रिप्रेझेंट त्याचं असतं आणि आता जय मल्हार फायटर्स या टीमसाठी तो मैदानामध्ये उतरलाय. मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ झाला होता साहिल दिवेकरचा. आता या मॅचमध्ये खेळावं लागेल कारण 2 विकेट्स गमावलेत जय मल्हार फायटर्स अग्रोली टीमनं. ओहो पुढ्यात टाकला होता. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी ढकलला बॉल. दिशा दिली. डीप स्क्वेअर लेगला शतरक्षका घेतो. तोपर्यंत सिंगलनं आपलं खातं उघडलंय साहिल दिवेकरनं आणि या सिंगल बरोबर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली गोलंदाजी. भावेशनं 3 बॉल टाकलेत. एक धक्का देत असताना तोही ओमी केनीला बाद केलाय. 3 धावा खर्च केलेत. गोरसई गावचा हा खेळाडू आहे. एक चांगला ऑलराऊंडर. नुकतीच त्यानं BMW बाईक ओडिसाच्या स्पर्धेमध्ये जिंकलेली आहे असा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू. ओहो चेंडूला येऊ दिलं. त्यानंतर बॅकलिपला खाली आणून ढकललाय स्कोर ऑफ द विकेट. दर्शननं सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते. पहा चर्चा होते तिथे. दर्शन बांदेकर आणि भावेश पवार त्यांचे एक्सपिरियन्स पहा. स्मित आश्य दिलंय. अगदी चांगलीच गोलंदाजी. चांगला चेंडू होता भावेश पवारचा दर्शन बांदेकर साठी. टीमची धावसंख्या 22. ओहो विकेट करण्याचा प्रयत्न तिथे गली रिजन मध्ये. ओ माय गॉड झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. साहिल दिवेकरला मात्र जीवदान भेटलेलं आहे. मोनिश तांडेल होते तिथे. टेनिस बॉल क्रिकेटचा एक उत्कृष्ट दर्जाचा शतरक्षक परंतु त्याच्याकडून चूक झाली आणि तिथे साहिल दिवेकरला जीवदान भेटलंय. मागच्या मॅच मध्ये अयूब खानचा झेल सोडला. ती मॅच सोडावी लागली डी आर पाटील वॉरियर्स या टीमला. अक्षरशः तुटून पडलाय. म्हणून क्रिकेटमध्ये मित्रांनो जीवदानं भरपूर धोकादायक असतात. सिंगलनं धावफलक पुढे जातो. स्कोर बोर्ड 13 रन आहे. 23. ओहो इथे पहा दर्शन बांदेकर खेळून काढतोय कारण भावेश पवार गोलंदाजी करतोय. भावेश पवारच्या विरोधामध्ये सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबईतील स्टार खेळाडू माजिद बलोच यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर. स्वागत आहे आपलं या व्यासपीठावर. टेक ओव्हर टू उमेशजी. वेलकम सर. चला 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकामध्ये धावा आल्याचं स्कोर बोर्डवरती जय मल्हार फायटर्स टीम 2 गडी बाद फक्त 24 रन.
म्हणजे खूप चांगले संगीत. आदेशचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. डीजे आदेश खूप चांगलं संगीत सकाळपासून तुम्ही पाहिलं, भक्तिगीत पाहिले आणि प्रत्येक देवाचं स्मरण आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सकाळच्या सत्रामध्ये गणपती बाप्पाचं स्मरण केलं, त्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाचं सुद्धा स्मरण केलं. आता आपले कुलदैवत खंडोबा देवाचं सुद्धा दर्शन आपण स्मरण केलेलं आहे. तुका म्हणे सदा माझे डोला जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काल. पांडुरंगाचं स्मरण खरोखरच डीजे आदेश सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. खूप चांगलं कलेक्शन आहे त्याच्याकडे आणि संगीत गाणं वाजवण्याची जी पद्धत आहे अगदी तंतोतंत चांगली आहे. जाऊया बॅक टू द क्रिकेट. 3 षटकांचा खेळ संपला. 24-2 सध्या परिस्थिती आहे. जय मल्हार फायटर्स टीम दर्शन बांदेकरच्या 2 बॉलमध्ये 2 धावा आल्यात आणि साहिल दिवेकरनं सुद्धा 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्यात. आता गोलंदाजीसाठी साहिल नाईक आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. मिड विकेटला डीप मधून आता क्षेत्ररक्षक येतोय विघ्नेश पाटील. फेकी चांगली आहे, एकच धाव मिळताना दिसेल. बांधून ठेवलाय या दोन्ही बॅटरला सध्या तरी मी म्हणेन. खास करून भावेश पवार तिथे गोलंदाजी, दर्शन बांदेकरला बांधून ठेवला, साहिल देवेकरला बांधून ठेवलाय आणि जणू काही दोन्ही बॅटरच्या पायामध्ये खिळे ठोकलेले आहेत, भेड्या ठोकलेत, कारण धाबाच नाही आहेत. दोन्ही पॉवर प्ले मध्ये धाबा नाही आहेत. आतापर्यंत 25ला 2 विकेटचं नुकसान. 3.1 ओव्हरचा सध्या खेळ संपलेला आहे. साहिल फार इन कडून पुन्हा एकदा साहिल देवेकरसाठी. साहिलला एक बॉलिंग मार्क वरती आहे. ओहो, इथे स्विंग इन मिस. टप्पा पडल्यानंतर हा बॉल खाली राहून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. मेरिट पर गोलंदाजी केली जाते साहिल नाईक कडून. आज प्रत्येक गोलंदाजानं वैभव प्रतिष्ठान बोनकोडे या टीमच्या गोलंदाजानं अगदी मेरिटवरती गोलंदाजी केलेली आहे. योग्य टप्प्यावरती बॉलची पिचिंग आपण पाहिले. टप्पा फसलाय आणि ते फुलटोस बॉल, चुकीला माफी नाहीये. नो बॉल वरती ठोकलाय साहिल दिबेकरनं मिड विकेटच्या वरून. षटकार. हो, या षटकाराच्या मदतीने या टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती. टप्पा चुकला आणि त्याच्यावरती विस्फोट केला साहिल दिबेकरनं. ओहो, थ्रू द कव्हर, चांगला फटका, परंतु तिथे व्हॉट अ कॅच. झील तर घेतला असं वाटत होतं, परंतु प्रयत्न चांगला होता. फ्रीडचा बॉल होता, त्यामुळे रिले कॅचचं सुद्धा रूपांतर झालं. काय फिल्डिंग आहे. स्वतः कॅप्टन, टीमचा नेता, तारणहार धीरज भोईर हा व्यावसायिक खेळाडू आहे. अनेक स्पर्धामध्ये सध्या या खेळाडूची चर्चा केली जाते. नुकतीच गोरखपूरची स्पर्धा या खेळाडूनं गाजवली. व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, बॉलला सोडून दिलाय. पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल, म्हणजे साहिल नाईकला हा बॉल आता पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 35 धावा, 35 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना फुलरलेनचा बॉल बॅटची कडा घेतली, त्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बँड विकेट. निखिल मडवीने पकडला जेल आणि फलंदाज साहिल दिबेकर बाद. धक्का क्रमांक 3 लागतोय जय मल्हार फायटर्स अग्रोली टीमला. 3 गडी बाद 35.
बॅटिंग साठी चाललाय सकलीन. पाचव्या क्रमांकावरती सकलीनची आता वर्णी लावलेली आहे. जे मल्हार फायटर्स अग्रोली या टीमकडून 3 गडी बाद 35 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. अखेर धक्का दिलाय साहिल नाईकनं. आपल्या टीमसाठी विकेट प्राप्त केलेली आहे. आजच्या दिवसामध्ये ट्रायडंट नवी मुंबई या टीमनं 2 सामने जिंकले, क्वालिफाय झालाय. पहिला संघ ट्रायडंट नवी मुंबई. ओहो, स्विंग एन मिस. अगदी ब्लाइंडर करण्याचा प्रयत्न, बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला सकलीननं, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडूला अगदी बाहेरच्या दिशेनं वळवलं होतं साहिल नाईकनं. त्यामुळे बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून व्हॉट अ स्ट्रोक. सकलीनच्या बॅटमधून येतो एक बिग हिट. बॉल सीमारेषा पलीकडे. NMTC आहे, सिक्सर. जय मल्हार फायटर्स अग्रोली गाव. स्वरूप पाटील आणि सुधीर पाटील यांच्या मालकीचा संघ मात्र आता मैदानामध्ये बॅटिंग करतोय. दोन्ही संघाला आता एकच चान्स आहे. या सामन्यातून जर जो संघ पराभूत झाला तर मात्र या स्पर्धेतून त्यांचा प्रवास संपेल आय थिंक. त्यामुळे दोन्ही संघांना आता करो या मरोची लढाई आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जय मल्हार फायटर्स अग्रोली टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद 41 धावा. आता ओव्हर नंबर 5, शेवटचं षटक देत ओव्हरमध्ये आता बॉलिंगसाठी आलाय मयूर वाणी, मॅन फ्रॉम दिवा. दिवा गावचा खेळाडू बॉलिंगसाठी आलाय. दर्शन बांदेकर समोर आहे. ओहो, चांगला यॉर्कर. बाकलिपला लवकर खाली आणलं, ड्राईव्ह केलाय बॅक टू द बॉलर. तिथे खराब फिल्डिंग झाली मयूरची, त्यामुळे सिंगल इथे घेता आली दर्शनला. दर्शनचा अजूनही जलवा पाहायला मिळाला नाही आहे. ज्या प्रेक्षकांना आतुरता होती, अपेक्षा होती, दर्शन बांदेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याला तो बिलॉंग करतो. इथे फारसा खेळ झाला नाही आहे, चांगला खेळ करता आला नाही आहे. ड्राईव्ह केलाय, एकच धाव. चांगली गोलंदाजी मयूर वाणीची. जास्त रूम दिला नाही आहे. प्रत्येक 2 बॉल जे टाकले, 2 बॉल अगदी योग्य टप्प्यावरती आहेत. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 43. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. ओ, क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय मयूर वाणीनं. आणि इथे दर्शन बांदेकर अगदी साचपडत खेळत होता सकाळपासून, आणि इथे क्लीन बोल्ड केलाय. फलंदाज होईल दर्शन बांदेकर बाद. 4 गडी बाद टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती. जय मल्हार फायटर्स टीम टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना 4 गडी बाद 43. नवीन फलंदाज अलंकार टांडेल. चला, स्टंप ब्रेक झालाय. नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी अलंकार टांडेल, मॅन फ्रॉम करावे. ग्लेन मॅक्सवेल या टोपण हा खेळाडू जाणला जातो. शेवटचे 3 बॉल आहेत. टीमची धावसंख्या 43ला 4. चांगली गोलंदाजी केली. टॉस जिंकल्यानंतर धीरज बोरनं सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू, आणि मी तरी म्हणेन हा निर्णय
वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीमनं आतापर्यंत सार्थ ठरवलाय. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी झाली. भावेश पवारनं धक्के दिले. त्यानंतर मात्र जो धावांचा फ्लो होता तो ब्रेक झाला. धावा खुंटल्या आणि त्यानंतर मात्र कुठलाही फलंदाज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना असरदार ठरला नाहीये. काय गोलंदाजी करतोय मयूर वाणी शेवटचा देत ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा खोलबट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॅटच्या टोईनला बॉल लागलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे विघ्नेश पाटील चांगली फेकी करतोय. एकच धाव मिळेल. काय फिल्डिंग आहे. अगदी त्यांना माहिती आहे इथून जर चांगला खेळ झाला नाहीये तर या स्पर्धेतला आपला प्रवास ऑलरेडी निश्चित संपेल. त्यासाठी ही एक लढाई आहे, संघर्ष आहे. टीमची धावसंख्या 44. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओहो पुलरलेनचा बॉल मिसमिंग स्ट्रोक आहे. नो मॅन लँड मध्ये बॉल पडला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आता पुढे जातोय. तोपर्यंत 2 धाबा सकलींच्या खात्यामध्ये जातील. तिसऱ्या धाब्यासाठी जातील का? नाहीये. 2च धाबांवरती आता सकलींना समाधान मानलाय. 2 रन मिळतात आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते 46. 46ला 4. शेवटचा 1 बॉल या इनिंगचा शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 5च धावा मयूर वाणीने खर्च केलेले आहेत. 1 विकेट घेत असताना दर्शन बांदेकरचा बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. इथे फटका बसलाय. थोडीशी गडबड करतोय. मिसफिल्डिंग झाली. तिथे 2 धाबा आल्या सकलींच्या बॅट मधून. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपलाय आणि पहिला डाव संपत असताना जय मल्हार फायटर्स आगुर्ली टीमनं धाबा बनवल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धाबा आणि 49 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये. माफ करा, पेनल्टीच्या 2 रन. जय मल्हार फायटर्स या टीमचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसल्या कारणानं जय मल्हार फायटर्स या टीमला 2 रनची पेनल्टी. म्हणजेच काय तर 48 मायनस 2 धाबा म्हणजे 46 धाबा बनवल्यात आणि 47 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. वैभव प्रतिष्ठान बोनकोडे या टीमच्या समोर 47 टू विन. टू विन. 47 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा NMTCA पुरस्कृत टेनिस क्रिकेट लीग 2025 मध्ये सहर्षाचं स्वागत. सत्तेचाळीस धाबांचं लक्ष आहे. जशी बॅटिंगला बोनकोडे टीम उतरेल प्रत्येक बॅटरला मात्र 3 बॉलमध्ये 3 लगातार षटकार मारले तर किरणे गावचे पोलीस पाटील हनीफ पटेल यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला तर सर्वच आलेल्या प्रेक्षकांचं तमाम खेळाडूंचं मी उमेश म्हात्रे या NMTCA पुरस्कृत टेनिस क्रिकेट लीग 2025 मध्ये मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करतोय. सर्वांचं सहर्षाचं स्वागत. थरार क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि या 47 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीम कशा पद्धतीने करेल हे ऐकण्यासाठी तुम्हाला घेऊन जातो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या ऐकूया जशी सेकंड डावाला सुरुवात होईल सँडी सरांच्या मुखातून कहाणी. धन्यवाद. थँक्स सो मच उमेश. अतिशय सुंदर वाणीमध्ये नुकतंच ज्यांचं आपण धावतो समालोचन ऐकलं अशी कोपरखेळण्याचे आमचे परम मित्र आणि जर विचार केला 10 वर्षाचा अतिशय जबरदस्त नामवंत हा समालोचक सर्वांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करू शकलेला आहे. याचा आम्हाला सार्थक अभिमान आहे. NMTC पुरस्कृत टेनिस क्रिकेट लीग 2025 पर्व पहिल्यामध्ये पुन्हा एकदा उपस्थित माझ्या लाडक्या प्रेक्षकांचे मी सहर्षाचं स्वागत करतो आणि घेऊन जातोय सेकंड इनिंगचा हा घमासान पाहण्यासाठी. नेमकं काय घडतं, लो स्कोरिंग जरूर मॅच आहे
अशा मॅच एक वेगळ्या वळणावर आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळाल्यात. तशी अपेक्षा करायला हरकत नाही. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स, काही होऊ शकतं. जय मल्हार फायटर अगेन्स्ट वैभव प्रतिष्ठान, परंतु कमालीची बॉलिंग, सुरेख असं नेतृत्व पाहायला मिळालं. धीरज भोईर इज अ गुड हँडलिंग ऑफ द बॉलर. बॉलरला हँडलिंग कसा करायचं जिवंत उदाहरण दिलं. प्रॉपरली कॅप्टनशिप, कुशल नेतृत्व आणि स्कोर मागतं फक्त ठेवले 46 सर. 47 धावांचे लक्ष. त्या लक्षाचा पिछा करताना कशा प्रकारे समोर जातो आणि जी खरोखर या टीमला गरज आहे, दोन्ही टीमला तसं पाहायला मिळालं. पाहायला गेलं तर दोन्ही टीमसाठी ही करो या मरो स्थिती. जो हरेल तो से गुड बाय पर्व पहिलं इन दिस प्रीमियर लीग. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. आय थिंक निखिल सूर्यकांत मडवी अलॉंग विथ दीपक बैती फ्रॉम सारसोळे. सारसोळे आणि घनसोळी मध्ये बिलॉंग करणारे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. दोन्ही अतिशय शास्त्रशुद्ध असे कमालीचे, टेक्निकल त्यांचे खूप स्ट्रॉंग आहे. ठाणे टायटन्स जे पहिलं चॅम्पियन्समध्ये जे योगदान होतं त्यामध्ये विशाल आणि निखिलची ती सलामी येताना जी फलंदाजी ज्याने पाहिले असेल ना, त्याने ठाणे टायटन्सला काय अफलातून तो चॅम्पियन्स पद जिंकून दिलं. येच रुपेशजी सावंत इम्पॅक्ट प्लेयर. उंच पुरा खऱ्या अर्थाने पाहिला तर दोन्ही मॅच मात्र तेवढ्या रास आलेल्या नाहीत. मी म्हणेन देवबागचा हा प्रिन्स. चला अजूनही ते पारितोषिक कायम राहील. अनिपभाई पटेल जे खेळणे गावचे पोलीस पाटील आहेत त्यांच्याकडून पुन्हा एकदा पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. सलगचे 3 षटकार आणि पारितोषिक तुम्ही घेऊन जाईल. रोख रुपये 3000 कॅश फ्रॉम खेळणे गावचे पोलीस पाटील अनिपभाई पटेल यांच्याकडून रोख दिले जातील. सलगचे 3 षटकार. थँक्यू सो मच अनिप पटेल. चला 47 धावांचा आव्हान आहे. त्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी लेफ्ट राईट कॉम्बिनेशन दीपक बैती सारसोळे गावचा एक अतिशय उत्कृष्ट असा जे गणेश सारसोळे बिलॉंग करतो. पहिला चेंडू दर्शन बांधकी सुपरली बॉल यार. आता नाही तर काही नाही, कधी नाही असं म्हणालं. भूमिपुत्र मैदान बराचसा विचार केला. इथून सिंधुदुर्गमधून मोठा प्रवास करून आलेला आहे. त्याच्याकडून अपेक्षा बांधायला हरकत नाही. तर बॅटिंगमध्ये जरूर आपण साफ अपयश पदरी पडलं, पण बॉलिंगचा आपण करिश्मा दाखवूया. यासाठी परफेक्टली ब्लॉक ऑफ द ऑफसाइड ऑफ स्टंप. गुड बॉलिंग, गुड स्टार्ट दर्शन. डॉट. Oh my God, it's the Beamer, one top across the long lane, 4 run. खूप गरजेचं राहील. विकेट घेतल्या तर मॅच बनेल. अतिशय थोडा संयम, गतीमध्ये परिवर्त करताना सटीक लाईन लेन. विकेट जर घेतल्या तर मॅचमध्ये तुफानी रोमांच उभं होईल. तो थोडासा मात्र सुरुवात करताना काहीतरी गोष्टी चुकीच्या झाल्यात. विचार केला तर दर्शन बांदेकरच्या बाबतीत बोल. पहिला डॉटने सुरुवात चांगली केली, परंतु दुसरा चेंडू शरीर वेधी मारा आणि चेंडूला मात्र नो बॉल घोषित केला. नाव चान्स फॉर द फ्री हिट टू द बॅट्समॅन दीपक वैती. ग्रेट यॉर्क. बॅकफुट नेलं, थोडंसं पाय फ्रंटफुटवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु जसं यॉर्क होईल ते बाहेर आणि थोडा थांबताना बॅटला फक्त टच केलं. टच अँड गो, गेटिंग अ चिकी रिस्की सिंगल अँड टोटल स्कोर नाव एक्झॅक्टली 6 विदाउट लॉस. 47 लक्ष. पहिलं ओव्हर प्रगतीपथर बॉलिंग मार्कवर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये ऑल इंडिया प्लेयर सिंधुदुर्गचा हा राजा दर्शन बांदेकर. तब्बल 19 टाइम्स हिट, कंसिडर्ड 5 सिक्सर, बट लास्ट बॉल नेव्हर हिट. रिस्पेक्ट टू द बॉलर. सन्मान केले 19 तब्बल वेळेला बॅटिंग करताना दर्शनने. सरळ बॅटने दिशा दिली, त्याला ड्राईव्ह केलं मिड विकेटच्या ठिकाणी. सिंगल घेताना खातं खोलतो निखिल बॅटने. पहिल्या
1 आणि स्कोर मात्र जातो 7 वर. 7 धावा 47 लगता. प्रत्येक गोलंदाज 1 ओव्हर टाकेल. 5 ओव्हरची मॅच. पहिला दिवस आपल्या भेटीला NMDCA पुरस्कृत टेनिस क्रिकेट लीग 2025-6 घनासाम. एक्झॅक्टली दॅट इज अ नाईस डिलिव्हरी. सुपर्ब. कारण ऑफस्टम्पच्या खूप बाहेर आला होता, त्यामुळे प्रश्न येत नाही. मांग केली होती जरूर, परंतु कुठे देणार हा प्रश्न आहे. आपण अगोदर ऑफस्टम्पच्या खूप बाहेर येऊन खेळलं. दॅट इज अ सेफ डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. 7. ग्रेट बॉल. फ्लिक ऑफ द रिस्ट, स्क्वेअर लेग अलॉंग विथ द कार्पेट. दुर्दक्ष जो क्षेत्ररक्षण आहे ते खूप दूर होतं. दूर पसवलं क्षेत्र, जाईल पोचेल. लांब लचक पल्ला गाठताना, फिल्डिंग करताना मॅनफॉर्म करावे जय स्टँडेल. तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या. दीपक पैते 2 ने मात्र पुढे ढकललं स्कोर. 47 धावसंख्येला उत्तर देताना आता जय मल्हार फायटर बॉलिंग करताना. स्विच इटचा का सरळ बॅटने सुरेख असं सडेतर उत्तर देताना, चोख उत्तर आपण उलट दिशेने चांगली ओव्हरची समाप्ती मिळणे. फक्त 9 धावा खर्च केले. लक्ष जरूर कमी आहे 47, पण तारीफ करायला लागेल ऑल इंडिया या खेळाडू अर्थात दर्शन बांधेने अतिशय चांगलं ओव्हर. P1चा पहिला फक्त 9 धावा, 0 गडी बाद. खुरी गोलंदाज आहे दीपेश घरत, त्याच्यानंतर अजय ताक. पण याच्यानं दुसऱ्या ओव्हरसाठी कोणाला हँडलिंग करतो, कारण पहिल्या इनिंगमध्ये अतिशय कुशल नेतृत्व आपल्याला पाहायला मिळालं. हँडलिंग द बॉलर. बॉलरचा तुम्ही कोणत्या क्रमांकावर येताना कसा वापर करता याच्यावर तुमचं बरंचसं निर्भर आहे. ऑलमोस्ट 40-30% इज अ गुड कॅप्टनशिप. कॅप्टनशिपसाठी बरेचसे कर्णधार कॅप्टन्स ओळखतात. मार्टिन कोच इज अ नाईस. माईक ब्रिएली इज अनदर गुड कॅप्टन ऑफ द इंडियन. ओनली कॅप्टनशिप ऑफ द टीमसाठी खास कर्णधार म्हणून ओळखले जातात. 100% मात्र इश्यू झाला पहिल्या इनिंगमध्ये कॅप्टनशिप करताना धीरज भोई. पण यावेळेला ओमी केनी आपल्या बॉलरला कसा हाताळतो त्याच्यावर मात्र ही लढत ती अतिशय डू ऑर डायची आहे. 9 धावा पहिली ओव्हरची झाली ना, आता रोहितवर भार सोपवले. तो इथं गाव एंडकडून बॉलिंग मार्कर आणि समोर आहे डावखोरा अंदाज एक तंत्रशुद्ध निखिल मडवी. पहा डावखोरा आहे, पण उजव्या हाताने ही फलंदाजी आपण करतो. भूमिपुत्र मैदानावर दर्शवताना सरळ क्लिअर केली बाउंड्री विकेटच्या पाठी. मिळाला 4 धावा, 4 रन. तेरावर स्कोर मात्र वैभव प्रतिष्ठान बोंडकोडीची टीमची पोचते बिनगडी बाद. 7 चेंडूचा खेळ मात्र होते ते समाप्त. रोहित मडवी आहेत बॉलिंग मार्फत. जसं टप्पा पडल्यानंतर पाहिलं तो थांबला, त्याला येऊ दिलं शेवटच्या शर्यतीपर्यंत आणि शर्यतीमध्ये आता बॅटने तिरपी केली. रिव्हर्स स्विचचा वापर एक सुंदररित्या करताना चेंडू सीमेरेषेच्या बाहेर. 4 रन. ग्रेट शॉट. आता उलट्या दिशेने आता सरळ दिशेने शॉट ऑन जॅक. व्हॉट अ शॉट ओव्हर द स्क्वेअर लेग. इट्स अ मॅक्सिमम 6 रन. खरोखर टोनी टायटन्स, रमेश मडवी, टोनी मडवीचा तो टीम, तेव्हा निखिल आणि त्याच्या सोबतीला होता कॅप्टन कुल विशाल मडवी. फायनलची मॅच अवघ्या 6-9 धावांची जरूर असतं तर निखिल पडवतला होता, न तर 10 विकेटनं ते चॅम्पियन्स टायटलला मिळून दिलं असतं. हे स्वतःची मात्र जरी खेळत ना विशाल मात्र इथे उपस्थित आहे. विशाल तुझं सरस स्वागत आहे. चांगला फटका सरळ बॅटमध्ये गॅप आहे. गॅपला मात्र सरळ शोधून चेंडूला पाठवलं सरळ शिमेरच्या बाहेर. 4 रन. शानदार स्ट्रोक ऑन ड्राईव्ह.
30 यार्डला कसं छेदायचं तो चक्रू मात्र शिकलाय बलिराम मडवी. छोटे काका निखिलचे त्याने मात्र सरळ त्याचा आदर्श घेतला. 30 यार्ड उलट्या पहा 30 यार्डला कसं खेळायचं. चिक्की शॉट फक्त मोठेच फटके धावा देत नाहीत, असे चिक्की शॉट आपल्या 4 धावा देतात. बलिराम मडवीच्या पावलावर पाऊल पुतण्याचा टाकताना सुरेख खेळ पॉवरफुल मध्ये 4 रन. लवली प्लेट बा निखिल. डावखुऱ्यामध्ये जर विचार केला भूषण साहिल असेल, असे गावठी विजा असेल, परंतु या फलंदाजाने मग त्यांच्या पावलावर पाऊल ठेवताना झकास फलंदाजी. फक्त 5 चेंडूमध्ये 19 जाऊन पोहोचलाय निखिल. सुपर आणि टीमला 27 वर. वैभव प्रतिष्ठान चांगल्या स्थितीमध्ये. ओ माय गॉड, हो हो हो, गोइंग इज गॉन. व्हेरी कॉस्टली बाय रोनित मडवी इन दिस वर. सेकंड फ्लॉवर खूप मात्र मागडं. 6 रन. नंतर मात्र सुपर डुपर बॅटिंग. वाटतं काय खेळते, धुमाकूळ घातलंय. 6 चेंडूचा फक्त सामना 25 जाऊन पोहोचते. 4-6 4-4 6 लास्ट डिलिव्हरी इन पॉवर प्ले सेकंड. ओ माय गॉड, लुक आउट इज फॅब्युलसली. 6च्या 6 चेंडू मध्ये पाहिले तर एकही जागा रिकामी ठेवली नाही. 6च्या 6 मात्र जागा भरलाय. 4-6 4-4 6-4. खूप महागडे षटक, तब्बल 28 धावा दिल्यात आणि ही लढत खूप मात्र सोपी केली. डीजे चेंडू आणि 10 धावा. मॅच कुठे होती मी म्हटलं होतं, त्यासाठी उदाहरण दिलं होतं. बेताज बादशाह 30 यार्डचा जर कोणी शिकवलं असेल मुंबईमध्ये 30 यार्ड कसं, त्याचं उदाहरण मात्र नाव निश्चित प्रत्येक समीक्षेसमोर येईल. बलिराम मडवी आणि त्याच्या घरामध्ये त्याचे धडे गिरवताना त्याचा हा पुतण्यानं काय 30 यार्डला छेदलं यार. 37 धावा 12 चेंडूमध्ये चोपल्या. दॅट इज अ लवली बॅटिंग. 29 वर जाऊन पोहोचलाय निखिल मडवी आणि त्याला साथ देताना मॅनफॉर्म सारसोळे दीपक पैती 7 वर. आता येणारे चेंडू 18 आणि 18 मध्ये फक्त आणि फक्त 10 धावा. मॅच मात्र सोपी केली पण अजून संपली नाही. दिपेश घरात फ्रॉम मॅन फ्रॉम तुर्बे लेफ्ट हँड उर्दू विकेट. चांगला चेंडू सुरेख फिरवलाय. काय फिंगर थ्रो केले. गुड लेवन चेंडू. दॅट इज अ लवली लेग स्पिन. सीट बिहाइंड द स्टंप बाय आशिष पाटील. पहिली सफलता मात्र अजित केली. पहिले चेंडूवर दिपेश घरातने पहिला धक्का. वैभव प्रतिष्ठान बोनकोडेला. फलंदाज दीपक पैती बाद होते 7 वर जेव्हा 37 वर आहे आणि जिंकण्यासाठी फक्त 10 धावांवर. साठी प्लेयर ऑफ द मॅच ॲडव्होकेट साईदास पाटील द ग्रेट कॉमेंटेटर. चांगला सूत्रसंचालक करणारा यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी प्लेयर ऑफ द मॅच. थँक्स सो मच ॲडव्होकेट साई. अशा फक्त 10 धावा दूर असताना पहिल्या विकेटचं पतन झालं. एष्टीचित केलं अतिशय चपलतेने. खास त्यासाठी ओळखला जातो मॅन फ्रॉम घनसोली किरण स्मृतीमध्ये खेळणारा आशू. पहिली सफलता मिळवून दिली. पहिली सफलता मात्र गोलंदाज दीपेश घरच्या हाती लागली. 37 वर आता इन केलं मैदानाच्या कॅप्टन ऑफ द टीम धीरज अभिमन्यू भोईर. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग स्ट्रोक बाय कॅप्टन. स्लॉग सिक ओव्हर द स्क्वेअर लेग. इट्स आउट ऑफ द बार. 6 रन.
आता फक्त अवघ्या 4 धावा. पोलीस पाटील केन्नेगाव आता फक्त 4 धावांची आवश्यकता. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, बॅकफुटवर जाताना मॅचला फिनिश केली अवघ्या 3.5 ओव्हरमध्ये. उमेशने सांगितलं की 3 ओव्हरमध्ये बरोबर जवळपास त्याच माहोलमध्ये ओव्हरमध्ये मॅच फिनिश. चला मॅच जिंकले नाही, हार्ड लक बॅड लक मी म्हणेन. जय मल्हार फायटर अग्रोली इथला प्रवास, या लीगमध्ये जरी प्रवास तुमचा संपला परंतु चांगला प्रयत्न तुम्ही केला. पाहूया पर्व 2 मध्ये तुम्हाला आम्ही बेस्ट ऑफ लक देतो, शुभेच्छा देतोय, हरकत नाही आहे. परंतु संधी आता निर्माण केली आहे. बोनकोडे टीमचा संघ वैभव प्रतिष्ठान, वैभव पाटीलचा टीम आहे. चला दोन्ही कॅप्टन येतील आणि शेवटची लढतचा टॉस घेतील आणि टॉसच्या वेळेस